पंचायत समितीचं आणि झेडपीचं इलेक्शन चालू आहे, काय सांगाल आपले कोण उमेदवार आहेत? नमस्कार. मी भैया पडतरे, सुस्ते. आमच्या मिसेस पंचायत समिती सुस्ते गणात 62 मध्ये उभा आहे. भाजप कडून कमळ या चिन्हावर. आदरणीय प्रशांत मालक, बबनदादा शिंदे, कल्याणरावजी काळे साहेब, दिलीपप्पा गाडगे आणि या गटातील 8 गावातील माने सर असतील, धनवडे ताते असतील, पप्पू अण्णा असतील, संजू भाऊ असतील, पिंटू आप्पा पवार असतील, वैभव काका डोळे असतील, बबलू धुमाळ असतील, या सर्वांच्या आशीर्वादाने महायुतीतनं पंचायत समितीला सुस्ते गणातनं जोशना विशाल पडतरे या उभा आहेत कमळ चिन्हावर. या भागामध्ये तुम्ही गावभेट दौरे देत असताना कशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला मिळाला? प्रतिसाद एकदम चांगला आहे. लोकांची भावना अशी आहे की सत्ताधारी पक्ष आहे, कमळ हा पक्ष सत्तेतला पक्ष आहे, लोकांची कामं होतील ह्या आशेवर लोक आमच्याकडे चांगल्या ह्यानं बघतात. तुम्ही काय एक विकासाचं विजन किंवा अजेंडा घेऊन जनतेसमोर जाताय किंवा जनतेच्या काय समस्या आहेत जे तुम्हाला सांगितल्या त्यावर तुम्ही कसं पद्धतीने बघताय किंवा कशा सोडवा? आम्ही आतापर्यंत या भागातल्या जनतेला जे अपयश आले, म्हणजे ज्यांचा म्हणावा असा विकास झाला नाही, ते लोक सगळे आशेनं आमच्याकडे बघतात की आता तुम्हाला कमळ या चिन्हावर उमेदवारी भेटली, सत्ताधारी पक्षातनं लोकांची कामं होतील असं लोकांना विश्वास आहे. काय म्हणजे एकूणच कशा पद्धतीचं तुम्हाला वाटतंय का आपण या भागामध्ये आपला विजय निश्चित होईल? या भागामध्ये वातावरण चांगलं आहे. 8 गावात माझा घराघरासोबत संबंध आहे. सगळे पार्टीचे पुढारी हे सगळे अंग झटकून सगळे कामाला लागलेले आहेत. मी स्वतः पळतोय आणि आम्हाला या भागात चांगला प्रतिसाद आहे. 100% विजय हा आमचा निश्चित आहे. मग काय या भागातील जनतेला तुम्ही आवाहन कराल? या भागातील जनतेला मी असं आवाहन करतोय की जर माझी मिसेस या भागाची पंचायत समिती सदस्य सुस्ते गणाची झाली तर या 8 गावासाठी मी सगळ्यांना विकास हा पक्षाच्या जोरावर आणि माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर पक्षातनं खिचून आणण्याची ताकद माझ्याकडे आहे. आणि आम्ही या 8 गावातल्या लोकांना एवढाच शब्द देतो की आम्ही सदस्य झाल्यावर सगळ्या समस्या सोडवीन. रस्ता असेल, पाणी असेल, ज्या काय पंचायत समितीच्या योजना आहेत त्या सगळ्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. एक विरोधी असा तगडा गट आहे किंवा तुम्हाला तशा पद्धतीचं कुठलं आव्हान वाटतंय का? आव्हान बिव्हान काय नाही. सुस्त्यामध्ये मी कमळ या चिन्हावरचा उमेदवार आहे आणि सगळ्या गावात माझे सलुक्याचे संबंध आहेत. तर सगळी लोक माझ्यावर विश्वास टाकून पूर्ण गाव आम्हाला बऱ्यापैकी मतदान करेल असा आम्हाला विश्वास आहे.